हॅलो सर, तुमचं नाव? माझं नाव अविनाश शिरगावकर. तुमचं एज माझं एज आता आहे 29. आणि तुमची सर्जरी कोणत्या इयरला झालेली आहे आमच्याकडे? ऑक्टोबर 2022ला. ओके. आणि प्रोसिजरचा एक्सपिरियन्स किंवा ते पेनफुल होतं किंवा कसं ते सांग. पेनफुल तर अजिबात वाटलंच नाही काय आणि सरांनी चांगले प्रकारे ट्रान्सप्लांट केलं. ओके. सर्जरीच्या नंतर काही तुम्हाला डिफिकल्टीज आल्या का त्या तुम्ही सांगू शकाल? नाही, काहीच नाही आलं, अजिबात नाही काय वाटलं. पेन पण काही झालं नाही, एकदम चांगल्या प्रकारे झालं. तुम्ही डेली रुटीन वगैरे लाईफस्टाईल वगैरे कसं मॅनेज केलं असं काय आहे? पहिले फक्त 4 दिवस जपलं फक्त त्यांना, नंतर मग रुटीन मध्ये सगळं फॉलो केलं. जसं नॉर्मल. नॉर्मल जसं. सर्वात इम्पॉर्टंट आहे रिझल्ट कसा? रिझल्ट मला 3 महिन्यापासून यायला सुरुवात झाला, ओके. शेड्यूल डेज. पण 6 महिन्यात मध्ये रिझल्ट एकदम चांगला आला. अँड मेडिसिन अँड PRP तुम्ही किती इंटरव्हल्सनी घेतले सांगू शकाल? पहिल्या तर मी 1 महिन्यानंतर घेतल्यानंतरच्या काहीतरी 2 महिन्यानंतर चालू होतं. फक्त मी काहीतरी 5 PRP घेतले ओके. आणि मेडिसिन फक्त मी 6 महिने चालू ठेवले. तुम्ही प्रत्येक PRP सेशनसाठी किंवा व्हिजिटसाठी रत्नागिरीवरनं खास येता इकडं? होय. ओके. सर्वात महत्त्वाचं तुम्ही तेवढ्या दूर रत्नागिरीवरनं खास येते का त्यासाठी काही रिझन्स? हा रिझन्स आहे, कारण डॉक्टर इथे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि माझा रिझल्ट एकदम एवढा चांगला आला आहे की ते सगळ्यांना सांगतो की हेल्थ ग्रोला व्हिजिट द्या. थँक्यू सो मच सर फॉर युअर ॲप्रिशिएशन अँड नाईस वर्ड्स. इन फ्युचर तुम्हाला काही म्हटलं तर तुम्ही डिरेक्टली क्लिनिकला कन्सल्ट करू शकता, डॉक्टरांकडे येऊ शकता. एनी अदर एंड अवेलेबल सर हिअर ॲ बँक सोडून.